चला इथून. हा हा गेली. चला पटकन. हे बा तुला काही गोष्टी समजत नाही. आता हे तुला खताच्या दुकानाला आहे का रुपया भांडवल नव्हतं दुकान खोलून ठेवले. जाऊ दे पप्पा, आपली ना थोडी 7.5 बिघडली. काय 7.5 बिघडली? ही हाताने बिघडवली तू 7.5. काय तुझ्यामुळे झालं हे. आणि तू तिच्या बापाला एकदा तिला घेऊन जायचं माहेरी आणि तिच्या बापाकडून पैसे माहेरी नका म्हणू ना. माझा बाप जीव देऊन टाकल ना मी माहेरी केल्यावर. असं का बरं? पैसे आण आधी. आधी आम्हाला 5 लाख रुपये लागतील आता. माझ्या वडिलांची परिस्थिती. असं कर, तुझ्या वडिलांना फोन लाव आणि थोडेसे पैसे मागून घे. तुला नाटक नको करू. अहो थोडं समजून घ्या ना. कुठून काय आणतील समजून ते घ्या? पैसे? इकडे आम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा, शेती घ्यायची, खताचं दुकान टाकायचंय. तुला काय समजत नाही का? ते पप्पा बोलतात ते बरोबर बोलतात. अहो ते कसं काय बरोबर म्हणतो? तुम्हाला असं सगळी नाही. परिस्थिती माहिती ना माझ्या वडिलांची. काय परिस्थिती माहिती आहे? त्यांनी दिले नव्हते का तुम्हाला? काय दिले नव्हते पैसे? एवढ्यात काय होतंय? हा? काय लहान होतंय? 20,000 काय होणार? काय होणार 10-20,000? अहो तुम्ही तरी समजून घेते तर सासरी तुम्ही तुम्हाला असं नाही नवरा आहे ना. या नाटकाने अहो, चालणार. मला- चाल कंट्रोल. हे बा तिला आहे ना बाबा तिच्या बापाकडे हवाली कर. मला आहे ना अजिबात नकोय. हिला काही एक तर काही पहिली येत माझी नाही. बायको होती. 12-13 हजार रुपये हुंडा दिला तर लाख आला का? तेवढे मला पैसे पुरवायचे. आणि तुला एवढं समजत नाही का? सांगायचं तुझ्या पप्पाला दे द्यायला पैसे. उद्योग धंदा करायचा आहे. समजत नाही तुला बी? हा अहो तिचा किती बार बाप सांगायचं तुला? हा तुला अक्कल नाही खरी. उगाच लग्न तुम्ही केलं. थांबा, मी बोलतोय ना तिच्याशी आता. तुम्ही थोडे शांत राहा. हा तुला समजत नाही का? तुझ्या वडिलांना फोन करून सांग हे नाटक चालणार नाही मला. मला नाही असं. व्हायचं तुमच्या सोबत. ते मला नाही सांगायचं. तेव्हा कशाला लव्ह मॅरेज केलं? इथे चालू आहे का हळूहळू काम? काय ग? घरातलं ते भांडे खरकाटी पडलेली. मला जेवणाला एक ताट घासलेलं नाही तिथं. तिथं मान्यवर होतं ना ताई. मांडीवरती सगळं धूळ बसलेली त्याला. ते किती दिवसाचं त्याच्यात कोणी खातही नाही. ताई तुम्ही कधीच काम केलं नाही का हो? तुम्हाला उलट उत्तर देते का? मी उलट उत्तर नाही देत पण तुम्ही कधीच काम केलं नाहीये का? तुम्हाला एक सांग, त्या घरून येणं तर ते नाही का सोनं, ते मोठा मोठा नेकलेस तो आणला तर कुठे? का बरं? अगं तुला माहिती का मला यांना लग्नात घालायचंय माझ्या मैत्रिणीच्या. देते का? तुम्ही ऐकता का ताई? हं. तुमच्या भाऊनी सगळे बँकेमध्ये ठेवले. असं कसं बँकेत ठेवलंय? तो नाही ठेवत बँकेत. त्याला समजतही नाही त्याच्यातलं काही. म्हणजे एवढा आडा नाही तुमचा भाऊ? नाही तसं नाही समजतं, पण त्याला ते झंझटच नको असते. मग त्याला एक काम कर ना, तू ये ना तो नेकलेस आण, मी मस्त घालून मिरेल ना. जा घेऊन ये. बरं जा ताई, घेऊन ये, जा ऐका ना घेऊन ये. ऐका ना ऐका ना ऐका ना. चाल. तो बँकेत सांगितलं शेत अक्कलच नाही. पटकन हालतच नाही अशी. असून नाही बोलते. हे घ्या काय पाहिजे घ्या. अरे वा किती छान ज्वेलरी. याच्या बापाने नाही याच्या लग्नाची नाही. हो सर्व माझ्या लग्नाची. अगं तुला काय सांगू, पहिली जी वहिनी होती ना तिच्याकडे बी असल्याच हे होत्या. मला तर खूप आवडतं बाबा ही. थांब तशीच थांबतो ते. ताई पण तुम्हाला चांगला नाही दिसणार हो. अगं दिसे बाबा डोक्यात पण नाही घुसत तो. ताई तुमचं डोकं फार मोठं आहे ना. फार चालतं तुमचं डोकं हो. तू थोबड बंद करते का? तू काय आडव्यात बोलते मला कळतं सगळं. ताई एकच चांगलं दिसल. असं बटबट घातलं तर लोक म्हणतील अगं शट अप. ताई बिंदीला. अगं तुझ्या हातात काही जोर आहे का नाही? ताई दिवसभर काम करून करून बघा ना हाताचा वास पण कसा शी येतो. तुला जास्त चरवल्यासारखी करते. तुला ना मार खाल्ल्याशिवाय आणला नाही तुझ्या बापाकडून. माझ्या भावाला बिझनेस करायचा ते नाही तुला. तुला काय फक्त खायचं बसायचं. काही कामाचा पत्ता नाही. घरात एक ताटाची प्लेट नाही जेवण्यासाठी. आणि काय काम करत असती? पहिली वहिनी तर लय भारी होती. ही कुठून आणली करून? नाही जगूशी वाटत नाही मला. नवरा मारतो सासरा मारतो नरून सुद्धा मारते. हे देवा मला प्लीज मला वरती घे. मला नाही जगायचं. दादा कुठे? काय आला तिकडे जायला? हे बघ दादा, आता ती वेळ आलेली. आपण जे पहिले काम केलं होतं ना, हा. त्या तुझ्या पहिल्या बायकोला मारलं होतं ना, हो.
ही पण आपल्या काही कामाची नाही. तिने तरी आपल्याला लय पैसे दे, तिथं सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती. कोंबडी होती, बरोबर आहे. हा, तर ही आहे ना आपल्याला आता काहीच कामाची नाही. 1 रुपया आता तिच्या घरून येत नाही. हिला मारणंच आपल्या फायदेशीर ठरेल. आणि दादा ही गेली ना, आपण दुसरं लग्न करू चालेल, आणि ती पण श्रीमंत घरातली बघू. चांगली चालेल, पाहू चालेल, आता. चालेल. जाऊ दे. चला, आणि तू ते औषध आणले ना हो ते दे, मी तिला देऊन नाही नाही टाकते. खायला एका टाकुऱ्यात आपण मार तुम्ही मग एक काम करते, मी तिला ना शेतात गोड हा, बोलते, हा. चांगलं बोलते आणि तिच्या शेतात बोलवते आणि तिला फाशी देऊन बरोबर टाकू. चालेल, चालेल. मी येतो इकडून हम्म. हा येईल तिकडून हा, असं. चल. बरोबर चला, आता plan. बरोबर करू आपण ते. चला आता. वहिनी, बोला ना ताई. हे काय लावले वहिनी? अहो हे पीठ मळत होते ना म्हणून. हे पीठ आहे का पावडर आहे तिथं? नाही पीठच मग वहिनीला छान दिसताय ना तुम्ही. एक काम करा ना, शेतात आहे ना दादा आलेला आहे. शेतात दादा म्हणे नाही का, मी ना आज हिला सरप्राईज देणार आहे म्हणे. खरं. हा, चल माझ्यासोबत चल. ताई तुम्ही लय चांगलं बोलले, मला लय बरं वाटलं ताई. अगं चल शेतात चल. तू सँडल घाल ना तुझी. घातली चप्पल. बाईली जीवाची येईल काम करते, पण एका बिचारीला मी कधी प्रेमानेच बोललो नाही म्हणे. खरंच ताई. हो, त्यांचा राग गेला ना ताई माझ्यावरून. गेला. आणि हे बघ ना आंबे किती आले. तुझ्या घरी पाठवू आपण आंबे. ताई तुम्ही किती चांगले हो ताई. अगं मी खूप चांगली आहे, तुला माहितीच नाही. मी तर तुला इतकं छान गिफ्ट देणार आहे ना आता. खरंच. हो, इतकं मस्त ना, तू कधी नाही का देवालाही म्हणेल की काय गिफ्ट दिलं. वा, माझी सुटका केली याच्यातून. हा ताई. हो, तुझी सुटका होणार 2 सेकंदात. खरंच. हो.